चला आज आपण बघूया की मोतीबिंदू आणि लेन्स विषयीचे खूप सारे प्रश्न पेशंटला पडतात जे रोज ओपीडी मध्ये विचारले जातात. त्याच्याविषयीची आज आपण माहिती घेऊया. मी डॉक्टर भावना बागड, पीडियाट्रिक कॅटरॅक्ट स्पेशलिस्ट, त्रिमूर्ती चौक, श्री आय क्लिनिक येथे कार्यरत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न पडतो की मोतीबिंदू हा ड्रॉप टाकल्याने चालला जातो का? तर मोतीबिंदू हा का तयार होतो? तर आपली जी लेन्स असते त्याच्यामध्ये वयानुसार जसे केस पांढरे होतात तसं मोतीबिंदूचा एक एक फायबर पांढरी होते आणि त्यामुळे दिसायला त्रास होतो. तर ही जी आहे ही नॅचरल वयानुसार होणारी प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये आपण ड्रॉप टाकून त्याला काही करता येत नाही. तर याचा परमनंट इलाज म्हणजे त्याचं ऑपरेशन. दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन जे आहे ते एक सोबत होते का? तर काही पेशंट असतात की ज्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत सिस्टेमिक, जसं डायबिटीस आहे, हार्ट पेशंट आहे, खूप सारे प्रॉब्लेम आहे. तर अशा काही पेशंट्समध्ये आपण एका वेळेस दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन प्लॅन करत असतो. पण शक्यतो नॉर्मली सगळ्या पेशंटला आपण ॲडवाईस करतो की एक ऑपरेशन झालं की 3 ते 5 दिवसाचा गॅप नंतर आपण दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करत असतो. मोतीबिंदू परत होतो का? तर जनरली मोतीबिंदू म्हणजे आपण काय करतो, नॅचरल लेन्स काढून घेतो, त्यामध्ये आर्टिफिशियल लेन्स बसवतो. तर त्या ठिकाणी पुन्हा मोतीबिंदू कधीही तयार होत नाही. पण त्याच्या लेन्सच्या मागे एक प्रकारचा पडदा किंवा पांढरा भुरी येणं किंवा बुरशी येणं आपण जे म्हणतो, तर ते तयार होतं. जे काही आपण लेझर पद्धतीने अगदी 2 मिनिटाच्या प्रोसिजरने ते आपण काढू शकतो, जे पुन्हा येत नाही. मोतीबिंदू ऑपरेशनमध्ये जी आपण लेन्स टाकतो तर त्याची काही एक्सपायरी डेट असते का? तर नाही. आपण मोतीबिंदू काढल्यानंतर जी लेन्स डोळ्याच्या मध्ये टाकतो ती आपल्या शरीराचा एक भाग होऊन जाते, जी काही काळानंतर जसं आपलं जितकं काही आयुष्य आहे तोपर्यंत ती लेन्स आपल्यासोबतच राहते, त्याची काहीही एक्सपायरी नसते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये खूप दुखते का? तर नाही. आजकाल ज्या काही आपण शस्त्रक्रिया करतो तर त्याच्यामध्ये फक्त ड्रॉप टाकून, म्हणजे पूर्वी जे आपल्याला इंजेक्शन द्यायचे डोळ्याच्या वरती आणि खालती, तर ते आता आपण करत नाही. आपल्या इथे आणि शक्यतो सगळ्याच ठिकाणी फक्त ड्रॉप टाकून मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं, ज्यामध्ये पेशंटला फक्त लाईट, थोडंसं थंड पाणी आणि थोडंसं प्रेशर एवढं जाणवतं. याच्या व्यतिरिक्त पेशंटला काहीही जाणवत नाही. पेशंट अगदी कम्फर्टेबल असतो. लेन्स म्हणजे नक्की काय असतं? तर आपला जो मोतीबिंदू आहे त्या ठिकाणी ते जी बॅग आहे त्या ठिकाणी आपण ते काढून एक लेन्स टाकतो, त्याला आपण इंट्राऑक्युलर लेन्स इम्प्लांट असं म्हणतो. तर ह्या लेन्सचे काय काय आणि कोणते कोणते प्रकार असतात? तर प्रकार जनरली डिवाइड होतात. जसं आपण बघितलं आहे की आपली जी नॅचरल लेन्स असते तर त्याच्यामुळे आपल्याला लांबचं दिसतं, जवळचं दिसतं आणि चष्म्याची गरज पडत नाही, जी फक्त 40 नंतर आपण जवळचा चष्मा वापरत असतो. पण ऑपरेशन नंतर आपण जी लेन्स डोळ्यामध्ये टाकतो तर त्या लेन्समध्ये जी प्रॉपर्टी असणार आहे त्याप्रमाणे आपण किंवा पेशंट बघू शकतो. म्हणून लेन्सचे त्या प्रकारानुसार आपण टाईप्स ठरवलेले आहेत. तर सगळ्यात पहिला प्रकार आहे मोनोफोकल लेन्स. म्हणजे मोनो म्हणजे एक. तर त्या पेशंटला काय होतं की लांबची नजर बऱ्यापैकी क्लिअर होते, जवळचा मात्र 2.5 नंबरचा चष्मा वापरावा लागतो आणि लांबचा हलका बारीक दिसण्यासाठीचा चष्मा आपण लावतो. तर ह्या प्रकारच्या लेन्सेसमध्ये बाकी काही शक्यतो साईड इफेक्ट्स नसतात. दुसरा प्रकार आहे मल्टीफोकल लेन्स. तर मल्टीफोकल लेन्समध्ये पेशंटला लांबचं आणि जवळचं बऱ्यापैकी दिसतं चष्म्याशिवाय, अगदी हलक्या बारीक लाईनसाठी चष्मा वापरण्याची गरज पडते. पण ह्या प्रकारच्या लेन्समध्ये पेशंटला हॅलोज आणि ग्लेअर, म्हणजे कोणती लाईट जसा फोकस आला त्याच्या बाजूला काही कडा दिसणं किंवा लाईटचा कम्फर्ट त्या पेशंटला थोडा कमी प्रमाणात असतो. आता याच्याचमध्ये एक मॉडिफिकेशन आले ते म्हणजे ट्रायफोकल. तर या लेन्समध्ये काय होतं, पेशंटला लांबचं पण दिसतं, जवळचं पण दिसतं आणि मधलं पण दिसतं. त्याच्यामुळे तिन्ही डिस्टन्सवर पेशंटला दिसतं. पण ह्या दोन्ही प्रकारच्या लेन्सेसमध्ये काय असतं, लेन्समध्ये रिंग्ज असतात, त्याच्यामुळे हॅलोज आणि ग्लेअर्सचा ह्या लेन्सेसमध्ये प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतरचा प्रकार आहे की काही पेशंटमध्ये एक सिलेंड्रिकल किंवा अस्टिग्मॅटिझम म्हणून हा नंबर असतो, की जो नंबर घालवण्यासाठी आपल्याला एक ती स्पेसिफिक लेन्स म्हणजे टोरिक लेन्स आपल्याला वापरावी लागते. ती लेन्स टाकली की
तो जो नंबर आहे तो ऑपरेशन नंतर राहत नाही, त्याच्यामुळे पेशंट बिना चष्म्याचा छान प्रकारे बघू शकतो. आणि शेवटचा ॲडव्हान्स टाईप ऑफ लेन्स आहे EDOF लेन्स, म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स. तर यामध्ये काय असतं, लेन्स असते त्याच्यामध्ये सेंटर एक थोडंसं फुगवटा असतो की ज्याच्याने तुम्हाला जवळचं मधलं लांबचं तिन्ही अंतरावरती फोकस होत आहे आणि ज्यामुळे पेशंटला खूप छान प्रकारे तिन्ही अंतरावरती बघता येतं. पण ह्या लेन्समध्ये खूप शार्प इमेज असते आणि पेशंटला शक्यतो कोणतेही साईड इफेक्ट नसतात. ह्या सगळ्या ज्या लेन्स आहेत ते कोणत्या पेशंटसाठी कोणती लेन्स उपयुक्त आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्यांमध्ये पेशंटचा फॅक्टर खूप महत्त्वाचा. सगळ्यात महत्त्वाचं तुमची लाईफस्टाईल काय, दुसरं म्हणजे तुमचं दैनंदिन डेली रुटीन काय, त्याच्यानंतर तिसरं की तुमचं ऑपरेशन नंतरचे एक्सपेक्टेशन काय, म्हणजे तुम्हाला चष्मा हवा आहे की नको, नंतर तुमचं फायनान्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हेल्थ, म्हणजे तुमचे जे सिस्टेमिक काही कंडिशन्स आहेत की नाही, आणि याबरोबरच तुमचे जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला डिस्कस करून कोणती लेन्स तुमच्यासाठी उपयुक्त आहे हे तुम्हाला ठरवता येत. मोतीबिंदू जरी हा वयामुळे होणारा आजार असला तरी तो ऑपरेशन नंतर आपण पाहिजे ती छान प्रकारची लेन्स टाकून जशी आपली तरुणपणात नजर होती तशी आपण ती नक्कीच आणू शकतो. मोतीबिंदू हा आजार जरी वयामुळे होणारा आजार असला तरी आपण योग्य ती लेन्स टाकून ती तरुणपणातली जी आपली नजर होती की जी चष्म्यामुळे आपण बघत होतो ती नक्कीच मिळवू शकतो. तर आपल्या श्री आय क्लिनिक येथे आपण सगळ्या शस्त्रक्रिया बिना टाक्याच्या, बिना इंजेक्शनच्या, फक्त ड्रॉप टाकून आणि नवीन प्रकारच्या सगळे काही लेन्स आपण इथे टाकत असतो. त्यासाठी असलेले जे आपले नवीन पद्धतीचे फेको मशीन आहे किंवा मायक्रोस्कोप आहे त्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ज्या ज्या पेशंटला मोतीबिंदू म्हणजे जसं दिसण्याचा प्रॉब्लेम आहे, वयानुसार कमी दिसत आहे, जो आता चष्मा वापरत आहे तो सूट होत नाही आहे, डायबिटीस आहे, काही लोकांचा स्टिरॉइडचा वापर असतो त्याच्यामुळे मोतीबिंदू तयार होतो, ज्यांना काही मार लागलेला आहे पूर्वी त्यांना काही मोतीबिंदू तयार होतो. तर अशा सगळ्या पेशंटने एकदा आपल्या जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांकडे तपासून घेऊन नक्कीच त्याच्यावरती उपचार केले पाहिजे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा मोतीबिंदू आणि लेन्सचे प्रकार. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयावर बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.